उपस्थित राहावं. मला वाटतं त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आता सतीश पाटील आपल्या 260च्या चर्चेला सुरुवात करतील. प्रस्तावासाठी सन्माननीय सभापती महोदय मी या ठिकाणी उभा आहे. आम्ही जो विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी 260 प्रस्ताव दिलाय त्यामध्ये अनेक विषय आहेत आणि ज्याचा उल्लेख अनिल परब साहेबांनी केला की विशेष करून कृषी खात्याचा हा विषय आहे आणि किमान कृषी खात्याचे मंत्री राज्यमंत्री किमान इथं उपस्थित असले पाहिजेत अशी सार्थ अपेक्षा आमची या ठिकाणी असणार आहे. आता आशिष शेलार साहेब पण निघालेत, आदित्यताई बाहेर जाऊन आहेत म्हणजे झालं. मग कोरम तुम्ही निरोप दिला तरी मंत्री येणार, तुम्ही सिनियर आहात. त्यामुळं शासनाचा एकूणच 260चा प्रस्ताव दिल्यानंतर विषय दिल्यानंतर किती गांभीर्य शासन आहे हे मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सभापती दिसून येतं. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या बद्दल विरोधी पक्ष प्रस्ताव मांडतोय, त्याचं आम्हाला घेणं देणं नाही आहे. कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलंच आहे घेणं देणं नाही आहे. आता इथं विधिमंडळातल्या उपस्थितीवरून देखील कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी मेसेज दिलाय महाराष्ट्रातल्या जनतेला की आम्ही इथं प्रश्न शेतकऱ्यांचा उपस्थित झाला तरी आम्ही इथं सुद्धा दखल घेणार नाही, फील्डवर आम्ही दखल घेतच नाही, इथं सुद्धा दखल घेणार नाही, हे दाखवून देण्याचं काम कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी आता सभापती महोदय केलेलं. आमचं हे आयुध आहे. आता नसले तरी आम्हाला बोलावं लागेल, कारण की शेवटी या राज्यातला शेतकरी आज 1.5-2 कोटी शेतकरी या राज्यामध्ये शेतीवर अवलंबून आहेत. किमान 4 कोटी लोक डायरेक्ट शेतीशी निगडीत असणारा हा वर्ग या ठिकाणी आहे. आज त्यांची या राज्यामधली अवस्था काय? जवळजवळ 3 लाख कोटीचा या ठिकाणी कृषी आणि इतर संलग्नाचा या ठिकाणी उलाढाल या राज्यामध्ये आपल्या सगळ्या अर्थकारणामध्ये त्या ठिकाणी होते. परंतु राज्याच्या एकूण उत्पन्नात जीएसडीपी मध्ये कृषी विकासाचा दर हा 13% 11.5% आलेला आहे. जसं मंत्री नसतात तसं आता विकासाचा दर सुद्धा या दुर्दैवानं या राज्यामध्ये 13 11.5 वर आलेला आहे. हे पंतप्रधानांच्या इकॉनॉमिक ऍडवायझर कमिटीच्या सप्टेंबरच्या रिपोर्टमध्ये, नाही तर परत कुठून आकडेवारी आली म्हणून विचारलं जाईल. याच्यावरून निश्चितपणे लक्षात येते की जो शेतकरी आज आमच्या सगळ्यांचा पोशिंदा तारणहार आहे त्याची अवस्था या राज्यामध्ये काय परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आपल्याला लक्षात. गेले 6 दिवस सभापती महोदय हे अधिवेशन भरते, विदर्भामध्ये भरते, विदर्भातले प्रश्न मी पुढे मांडणारच आहे. या हजारो कोटीतून नेमका शेतकऱ्याला काय फायदा मिळाला? तर या बजेटमध्ये 600 कोटी मिळाले. कृषी मंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. 10-15 हजार कोटीच्या मागणीमध्ये फक्त 600 कोटी मिळाले. ही शोकांतिका या महाराष्ट्राची त्या ठिकाणी. आणि म्हणून या कृषी विभागाच्या अनेक विषय आहेत. सभापती महोदय काल मंत्री महोदयांनी परवा आकडेवारी सांगितली की जवळजवळ 6,56,000 शेतकऱ्यांना 6,000 कोटीची निधीची आवश्यकता आहे. हे ऑफिशियली या ठिकाणी जाहीर केलं, परंतु या शेतकऱ्यांना कुठली मदत त्या ठिकाणी झालेली नाही. एका बाजूला सरकार मोठ्या उद्योगपतींचे 16 कोटी रुपये या ठिकाणी माफ करतं त्या ठिकाणी, परंतु 6,000 रुपयाची कर्ज 6,000 रुपये शेतकऱ्याला नाहीत हे वास्तव आहे. एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शक्तीपीठाच्या माध्यमातून एक अन्याय मार्ग या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन करण्याची भूमिका शासन या ठिकाणी घेतंय. संपूर्ण 12 जिल्ह्यातले शेतकरी याच्या विरोधात आहेत, परंतु शासन ऐकायला तयार नाही हे वास्तव या राज्यातला शेतकरी उघड्या डोळ्यानं बघ. सभापती महोदय, मराठवाडा असेल या सगळ्या परिसरामध्ये मधल्या काळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये 1,13,00,000 शेतकरी बाधित झाले. 84 लाख हेक्टरचं नुकसान शेतीचं झालं. जवळजवळ 400 लोकांचे मृत्यू झाले. आम्ही आकडेवारी ऐकत होतो. सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी दौरे केले, आकडे जाहीर केले, 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, परंतु पॅकेज मधला किती निधी पोचला हे आकडेवारी सांगायला त्या ठिकाणी शासन तयार. 31,000 कोटीतले नेमकं शेतकऱ्याच्या पदरात किती पडले हे या ठिकाणी सांगायला तयार नाही. छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव, नांदेड, वाशिम, अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यातलं प्रामुख्यानं पिकाचं नुकसान सर्वाधिक या ठिकाणी झालं, परंतु आशेवर बसलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही.
सभापती महोदय, जानेवारी ते ऑक्टोबर या एवढ्या महिन्यामध्ये 899 शेतकऱ्यांनी दुर्दैवानं आत्महत्या केली. आम्ही एका बाजूला विकासाच्या गप्पा या ठिकाणी मारतोय, आम्ही एका बाजूला केंद्राचं राज्याची वाहवा या ठिकाणी करतोय, आम्ही नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सगळ्यांची भाषणं ऐकली की एवढ्या गोष्टी झाल्या की 899 लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली. सभापती महोदय, हे वास्तव या ठिकाणी आपल्या समोर मला मांडताना अत्यंत दुःख या ठिकाणी होतं. सभापती महोदय, लोकसभेमध्ये नुकसान भरपाईचा विषय आला. सकाळी केंद्रीय मंत्री म्हणतात प्रस्ताव आला नाही, दुसऱ्या दिवशी सांगतात प्रस्ताव आला. आम्हाला कळत नाही की नेमकं काय झालं. 27 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर असा 2 वेळा केंद्राला प्रस्ताव सादर केलाय का, याचाही खुलासा होणं गरजेचं आहे. का ट्रिपल इंजिन सरकार म्हणायचं, डबल इंजिन सरकार म्हणायचं, केंद्राचं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार आहे, कुठेही कमी पडणार नाही. प्रस्तावच तुमचा महिनाभर जात नसेल तर या ट्रिपल इंजिन आणि डबल इंजिनचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा. हेल्प डिलेड इज हेल्प डिनाईड. सभापती महोदय, तुम्ही मदत जर वेळानं लावली, आता तर या ठिकाणी हा सीझन आपला गेलेलाच आहे, पुढच्या सीझनला सुद्धा रानं तयार होणार नाहीत, कारण की काही रानं खरडून गेलेली आहेत. याची जाणीव सभापती महोदय आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी. आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी JR काढला, 3.5 लाख रुपयाची घोषणा त्या ठिकाणी केली. प्रत्यक्ष 30,000 रुपये मिळणार आणि राहिलेलं मनरेगा मधून काम करायचं आणि ते पैसे मिळणार. म्हणजे प्रत्यक्ष मदत ही या ठिकाणी होणारच नाही, हे वास्तव सभापती महोदय या फसव्या JRच्या माध्यमातून मला आपल्या समोर आणायचं. आज शासन म्हणतंय आम्ही अनेकांना या ठिकाणी मदत पोहोचवली, परंतु माझ्याकडे लातूर जिल्ह्यातली यादी आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातली जवळजवळ 30 शेतकऱ्यांची यादी आहे की ज्यांना 1 रुपया मदत त्या ठिकाणी पोहोचलेली नाही. त्यातील एकाचं नाव मी या ठिकाणी घेतो, गोपाळ सूर्यवंशी. यांची 80 आर जमीन खरडून गेली, फक्त 20 आर जमिनीचा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली. का? हे ड्रोन सर्वे झाले. सभापती महोदय, केंद्राचं पथक आलं, ते सुद्धा रात्री आलं, बॅटरी घेऊन केंद्राचं पथक टॉर्च लाईट मध्ये त्या ठिकाणी पाणी करत होतं. म्हणजे नियोजन कशा पद्धतीने या ठिकाणी आहे याची कल्पना आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. पशुधनाचं नुकसान झालं. आज एखादी म्हैस घ्यायची असेल, गाय घ्यायची असेल तर 1 लाखाच्या खाली कुठली म्हस मिळत नाही. 1.5 लाख, 2.25 लाखाच्या वरती गाय आणि म्हशी मिळतात. मदत आम्हाला किती मिळाली? 37,000 रुपये मदत या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी जाहीर झाली. विहिरीचा गाळ काढायचा आहे. सभापती महोदय, एक जुनी म्हण आहे ग्रामीण भागामध्ये, घरचं घर पाहावे बांधून, लग्न करावे, मुलीचे लग्न करावे आणि विहीर बांधून बघावी. ह्या 3 गोष्टी ग्रामीण भागामध्ये महत्वाच्या आहेत की घरातलं लग्न करून बघावे, घर बांधावे आणि विहीर बांधावी. आता विहीर बांधायसाठी सभापती महोदय आपण किती देतोय? 30,000 रुपये फक्त या ठिकाणी देतोय. पूर्ण 20 विहीर कोसळलेले, त्याला फक्त 30,000 आपण या ठिकाणी दुरुस्तीसाठी देतो. सभापती महोदय, ही आकडेवारी पाहिल्यानंतर हे 31,000 कोटीचं पॅकेज, हे पॅकेज नाही आहे, तर फक्त या ठिकाणी दाखवायसाठी केलेला या ठिकाणी शो आहे असं म्हणायला हरकत नाही. सभापती महोदय, हे कमी का काय म्हणून आता बोगस बियाणे आणि खते हे एक मोठं रॅकेट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. परवा छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी लीप फर्टिलायझर नावाचे बोगस खताची निर्मिती केली जाते. 19 लाख रुपयाची खतं ही त्या ठिकाणी पकडण्यात आली. परभणी जिल्ह्यात पाथरीमध्ये अवैधरित्या युरियाची वाहतूक केली जाते, हे पकडण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आज राजरोसपणे या सगळ्या गोष्टी, बोगस खते असतील, बोगस बियाणे असेल, हे आमच्या शेतकऱ्याचे माती मांडण्याचं काम हे शासन प्रामुख्यानं करतं. राज्यामध्ये सभापती महोदय मागच्या 25 वर्षापासून कृषी विभागामध्ये 1150 क्वालिटी कंट्रोल अधिकारी होते. तो आकडा 350 वर आला अशी आमची माहिती आहे. मग जर आकडा 1150 वरून 350 वर आणला असेल, हे वास्तव असेल, तर मग खत आणि बियाणं बोगस याच्यावर कंट्रोल कसा या ठिकाणी होणार? आणि या सगळ्यातून कृषी विभागाबद्दल किती आस्था आहे शासनाला, हे निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येते. पीक विम्याची वास्तवता तशीच आहे. पीक विम्याच्या संदर्भात राज्य शासनाने सांगितलं की हप्त्यामधून कृषी समृद्धी योजना आम्ही जाहीर करणार, परंतु त्याला या वर्षीच्या बजेटमध्ये कुठं त्या ठिकाणी उल्लेख आम्हाला दिसत नाही. कृषी समृद्धी योजना नेमकी कुणासाठी आहे
हे आम्हाला कळत नाही का ती कागदावर आहे हे आम्हाला कळत नाही. पालघर जिल्ह्यामधला वाडा इथला शेतकरी सभापती महोदय मधुकर पाटील, प्रधानमंत्री फसल योजनेअंतर्गत नुकसान भरपाई किती मिळावी? 2 रुपये 30 पैसे नुकसान भरपाई या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाली. म्हणजे शेतकऱ्याची थट्टा निसर्गाने लावलेलीच आहे. शासन सुद्धा आता कमी पडत नाही त्याचे या ठिकाणी थट्टा करण्यासाठी. धाराशिव जिल्ह्यातील चिंचपूर गावातील शेतकरी अजित ढगे यांच्या 6 एकराच्या बागेचं नुकसान झालं. द्राक्ष बागेचं अजून 1ही रुपया मदत या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेली. सभापती मध्ये मागच्या वर्षी 55 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला गेला होता. या वर्षी तो आकडा फक्त 6 लाखावर आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बद्दल शासनाच्या अनास्था, विमा कंपन्यांचा एका बाजूला लूट चालूच आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचाही विमा कंपन्यांचा विश्वास उडालेला आहे. हे या मागच्या आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून या हवामान बदलाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळणार का नाही ही वास्तवता मला या ठिकाणी मानायची. सभापती महोदय, कर्जमाफी आणि कर्ज पुनर्गठन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं कर्जमाफी करणार. उपमुख्यमंत्री म्हणतात मी कुठं बोललो होतो? दोघांच्या मध्ये सुसंवाद नाही अशी परिस्थिती आहे, कारण की कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी नेमली. 30 जून पर्यंत या कर्जमाफीचा निर्णय घेतो म्हणलेत, परंतु 31 मार्चला ज्यावेळी ह्या सगळा कर्ज वसूल केला जाणार आहे, 30 जूनला आमच्या सोसायट्याचं येणं देणं या ठिकाणी होतं. मग 30 जूनला तुम्ही या ठिकाणी काय करणार? थकीत असणारच नाही कर्ज शेतकऱ्याचं, मग तुम्ही त्या ठिकाणी करणार काय? आमची मागणी आहे सभापती महोदय, तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर ताबडतोब आता निर्णय घ्या. तुम्ही पुढच्या वर्षी निर्णय कसा या ठिकाणी घेताय? मग शेतकऱ्यांना थकीत जायला पाहिजे, जुनं नवं नाही केलं नाही पाहिजे. सोसायटी लेवलला सभापती महोदय आपल्याला माहित आहे जुनं नवं या ठिकाणी केलं जातं. नवीन कर्ज काढून जुनं भरण्याची प्रथा अनेक सोसायट्यांमध्ये, अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका ते करतात. मग या 31 मार्चला आव्हान आम्ही शेतकऱ्याला करायचं का? हे जुनं नवं करू नका, परंतु थकीत राहिलं, कारण की आरबीआयच्या नियमाप्रमाणे थकीत असेल तरच तुम्हाला कर्जमाफी करता येईल. त्याच्याऐवजी यातून काहीतरी मार्ग काढणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे. सभापती महोदय, एका बाजूला कर्जमाफी करणार ही घोषणा होते, दुसऱ्या बाजूला कर्जाचं पुनर्गठन करणार अशा पद्धतीचा या ठिकाणी घोषणा होते. नेमकं शेतकऱ्याला काय मिळणार हेच या ठिकाणी कळत नाही. पदोपदी शेतकरी अडचणीत येतोय हे वास्तव सभापती महोदय या निमित्तानं आपल्या समोर मला या ठिकाणी मांडायचंय. सभापती महोदय, उपमुख्यमंत्री इथं त्या ठिकाणी आहेत. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यानंतर शिंदेसाहेब एक जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीने एक अभ्यास गटाच्या माध्यमातून एक रिपोर्ट तयार केलेला आहे की उद्याच्या भविष्यकाळात या मराठवाड्यातल्या परिसराला या अतिवृष्टीमुळे त्रास होऊ नये किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. माझी शासनाला विनंती आहे की या सगळ्यांच्यावर बसून येणाऱ्या भविष्यकाळात काय उपाययोजना मराठवाड्यासाठी करता येईल हा प्रयत्न करावा. सभापती महोदय, आज विदर्भामध्ये अधिवेशन आहे. कापसाची अवस्था काय, सोयाबीनची अवस्था काय? सीसीआयला हायकोर्टाने निर्देश द्यायला लागतात की या ठिकाणी खरेदी केंद्र वाढवा, 30 क्विंटल पर्यंत हेक्टरी खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ती 10 क्विंटलच या ठिकाणी सीसीआय खरेदी करते. खरेदी केंद्र कमी आहेत, दर MSPचा या ठिकाणी कमी आहे आणि ह्यातून भरडून जाऊन पुन्हा तुम्ही 30 क्विंटल सुद्धा घेणार नाही, फक्त 10 क्विंटल घेणार. म्हणजे फक्त फसवण्याचं काम शेतकऱ्याला प्रामुख्याने या ठिकाणी चालू आहे. हे वास्तव मी या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडू इच्छितोय. 260 आणि अंतिम आठवडा आम्ही एकत्रित केलेला आहे. सभापती महोदय, शेतकरी झाल्यानंतर आता नगर विकास आणि या विषयावर मी आपलं मत व्यक्त करणार आहे, परंतु शेतकऱ्यांचा विषय संपवण्यापूर्वी 4 ओळी फक्त मी व्यथा शेतकऱ्याच्या मांडू इच्छितो. अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला. अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला. खोटे बोलून सरकार जिंकले, कष्ट करून हरला तो फक्त शेतकरी हरला, तो फक्त शेतकरी हरला. हे वास्तव या आकडेवारीतून मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडतोय. हे जी काही मी आकडेवारी आपल्या समोर मांडली ती निश्चितपणे त्याचं उत्तर अजून कृषी मंत्री आलेले नाहीत, परंतु किमान त्यांच्या उत्तरामध्ये या ठिकाणी हे यावं अशी आमची अपेक्षा आहे. सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आणि आपण 260 दोन्ही क्लब केलेला आहे.
नगर विकासासंदर्भातले काही विषय आहेत की आज मुंबई महापालिकेमधल्या FD किंवा मुंबई महापालिकेतले पैसे काढून आता विकास करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. 2050 किलोमीटर मधले 1000 किलोमीटर रस्ते कॉन्क्रीट केले असं अभिमानानं सांगतो. मुंबई ही आपली फायनान्शियल कॅपिटल आहे. जगभरामधलं हे एक शहर आहे. एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईची ओळख आपण या ठिकाणी करतो. या आंतरराष्ट्रीय शहराची वास्तवता काय आहे तर ज्यावेळी मुंबई महापालिकेनं जाहीर केलं खड्डे किती आहेत कळवा, 20,000च्या वर खड्डे या मुंबई महापालिकेमध्ये आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या. सरकार काय करतंय, काही करत नाही हे वास्तव या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीनं मुंबईचं प्रदूषण असेल, मुंबईचा फुटपाथ हा लोकांसाठी राहिलेला नाही आहे, तो फेरीवाला किंवा इतरांसाठी राहिलेला आहे. हा सामान्य माणसासाठी फुटपाथ कधी उपलब्ध होणार आहे हे देखील या निमित्तानं मला या ठिकाणी विचारायचं. मुंबईच्या मेट्रोमध्ये पावसाळ्यामध्ये लागलेली गळती असेल किंवा एकाच वेळी अनेक प्रकल्प मुंबई चालू झाल्यामुळे प्रदूषणाचा विषयाची दखल हायकोर्टानं घेण्याचा विषय असेल किंवा SRA मध्ये चाललेल्या अनेक भानगडी असतील, या सगळ्याच्या माध्यमातून मुंबई नेमकी कुठल्या दिशेने चाललेली आहे हेच आम्हाला कळायला कळत नाही अशी वास्तवता या ठिकाणी. सभापती महोदय, हे सांगत असताना सन्माननीय उपमुख्यमंत्री इथं आहेत. 100 कोटीचे कोल्हापुरातल्या रस्त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. कारण की गेले सर्किट बेंचनं हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल झाली. त्यांनी ताशेरे वाढले या रस्त्यावर की या रस्त्याची क्वालिटी व्यवस्थित नाही आहे. आपण चांगल्या मनानं पूर्वी आपण 200-250 कोटीचे आराखडा मंजूर केला, त्यातले 100 कोटी आपण चांगल्या मनानं दिले. मला धन्यवाद आहेत आपले, त्याबद्दल मत नाही. परंतु क्वालिटी खाली राहिली आहे का त्याचा विचार आपण करणं गरज आहे. 100 कोटीत शिंदे साहेब 60 कोटीचे सुद्धा रस्ते होणार नाही, ते वास्तव खालचं आहे. मी आता राजकीय आरोप करत नाही, आपल्याला सगळं माहित आहे. परंतु हे 100 कोटीचे क्वालिटी रस्त्याची कोल्हापूर मधली काय आहे, पुढच्या पावसाळ्यापर्यंत सुद्धा हे रस्ते राहणार नाहीत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होईपर्यंत जरी राहिले तरी धन्यता मानावी लागेल, ही वास्तवता या रस्त्याची सभापती महोदय या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे करत असताना सभापती महोदय दुसरा एक मुद्दा, शिंदे साहेब इथं आहेत, पुणे रिंग रोडचे 12 पॅकेजेस या ठिकाणी आपण काढले. 7 पॅकेजेसचं आपण टेंडर काढलं, ते ओपन झाले, कामं चालू झाली. पुण्याला रिंग रोड हे अनेक वर्षाचं स्वप्न आहे. अनेक वर्ष हे स्वप्न अपूर्ण होतं, परंतु मागच्या काळामध्ये स्वप्न पूर्ण झालं. परंतु यामधलं E5, E6 आणि E7, शिंदे साहेब, पुणे रिंग रोडचं E5, E6 आणि E7 हे पॅकेज जानेवारीमध्ये ओपन झाले, खरं अजून बीड फायनल होत नाही. जानेवारीमध्ये टेंडर ओपन झाले, 9 महिने झालं. राहिलेले 7 पॅकेज तुम्ही ओपन केले, कामं चालू झाली, परंतु हा 3 पॅकेज मात्र या ठिकाणी प्रलंबित आहेत. कुणाचा दबाव आहे का टेंडर देण्यासाठी आम्हाला कळत नाही, परंतु नेमकं काय गोड बंगाल आहे यातलं आम्हाला या ठिकाणी कळणं गरजेचं, अशी परिस्थिती या ठिकाणी. सभापती महोदय, आज अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आपल्या समोर या ठिकाणी येत आहेत. या GSTच्या नावाखाली वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं तब्बल 15% नफा घशात त्या टेंडर लोकांच्या घालण्याचं काम केलं. सभापती महोदय, औषध खरेदी झाली, GST 5%वर आला, परंतु त्याचा फरक त्या ठिकाणी किंवा त्याचा जो परिणाम असतो टेंडर मध्ये तो कुठेही दिसत नाही. आणि दरवाढीनं या टेंडर मध्ये या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या अशी आमची माहिती या ठिकाणी आहे. प्रामुख्याने टेंडर क्रमांक 215 काढताना त्या औषधाच्या GSTचा दर 18% होता, तो नंतर 5% झाला, परंतु दरात कुठली कमतरता या ठिकाणी झालं नाही. टेंडर कमी दरानं त्या ठिकाणी आलं नाही. सभापती महोदय, हे दरात गोलमाल असताना देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, बीड, वाशिम आणि नागपूर आणि यवतमाळ या महाविद्यालयामध्ये काही खरेदी झाली. अधिष्ठानाने पत्र पाठवून सांगितलं की यात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. सोडियम हायपोक्लोराईडचे जार हे 550 जारचा पुरवठा या रुग्णालयात केलेला आहे आणि ऑलरेडी या जारची गरज नाही, या केमिकलची गरज नसताना ही खरेदी झालेली आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये एक्सपायर झाल्यानंतर ह्याला जबाबदार सभापती मध्ये पुढच्या काळामध्ये कोण असणार आहे हे या ठिकाणी महत्वाचं.
एका बाजूला औषध खरेदीमध्ये आरोग्य विभागामध्ये जवळजवळ आरोग्य विभागाच्या या खरेदी प्रक्रियेमध्ये सभापती महोदय 6वा मजला जो काय तिथं आरोग्य विभागाचा आहे तिथलं सीसीटीव्ही फुटेज गेल्या 3 महिन्याचं काढलं पाहिजे. कोण कॉन्ट्रॅक्टर तिथे येतात आणि कशा पद्धतीने या 700 कोटीच्या टेंडर मध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय हे आपल्याला निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी दिसून येईल. सभापती महोदय, हे बोलत असताना परवा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या. नगरपालिका आणि नगरपालिकेच्या पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरनं आम्ही बरीच चर्चा ऐकली. तिजोरीची चावी कुणाकडे आहे, तिजोरी कुणाकडे आहे. आम्ही म्हणलं चावी कुणाकडे पण असू दे, तिजोरी कुणाकडे पण असू दे, लोकांना पैसे द्या एवढी आमची रास्त अपेक्षा या ठिकाणी. कारण की एका बाजूला मत 1400 कोटी रुपये आमच्याकडे आहेत, तर मतदान केलं तर या ठिकाणी हे 1400 कोटीतला निधी देऊ शकतो असं दादा म्हणतात. दुसरे दादा आमचे चंद्रकांत दादा म्हणतात ते काही बोलले तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकी आता अजून फायनल व्हायची आहे. आम्ही बावनकुळे साहेबांना या ठिकाणी सांगणार आहे की आता महसूल खात्यामध्ये सगळे बदललेले आहेत. एकदा तिजोरीच्या सातबाऱ्यावर कुणाचं नाव आहे नेमकं ते या ठिकाणी करावं, त्या ठिकाणी फेरफार करावा अशी आमची बावनकुळे साहेबांना या ठिकाणी विनंती असणार आहे. सभापती महोदय, मुख्यमंत्री येत आहेत. नाही, ते येत आहेत खालचा निरोप आला. सभापती महोदय, नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमधलं वास्तव काय होतं, निवडणुका लागल्या कधी या ठिकाणी होत नाही, आदल्या दिवशीपर्यंत मतदानाचा या ठिकाणी नियम करण्यात आला. सुप्रीम कोर्टामध्ये 50% आरक्षणाच्या संदर्भात काही निवडणुका पुढे गेल्या. सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री महोदय सुद्धा म्हणतात की निवडणूक आयोगाने असा निर्णय कसा घेतला. माझा दावा आहे की निवडणूक आयोग ज्यावेळी निर्णय घेतोय त्यावेळी मुख्य सचिव गृह सचिव यांच्याशी बोलल्याशिवाय निवडणूक आयोग निर्णय हा घेऊ शकत नाही. जो निर्णय निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे घेण्याचा या ठिकाणी घेतला तो सरकारला विश्वासात न घेता घेतला असेल तर मग सरकारची पकड आता राहिली नाही असं आम्हाला म्हणावं लागेल. कारण की मुख्यमंत्री महोदय किंवा सत्ताधारी आमदार सुद्धा म्हणतात की निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी मान्य नाही. याचा अर्थ काय, तर निवडणूक आयोगावर तुम्ही या ठिकाणी अंकुश ठेवू शकत नाही हे या ठिकाणी लक्षात येते. अगदी शेवटच्या रात्री 1 तारखेपर्यंत मतदान प्रचार करण्याची मुभा मला वाटतं कधी दिली गेली नव्हती, ती देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सभापती महोदय, चिन्ह वाटपामध्ये फॉर्म भरल्यानंतर चिन्ह वाटपामधलचा नवा GR काढण्यात आला, नवं परिपत्र काढण्यात आलं. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असेल त्याचं वेगळं चिन्ह आणि खालच्यांसाठी वेगळं चिन्ह, परत ते बदललं. फॉर्म भरल्यानंतर हे परिपत्रक काढण्यात आलं. एक तर प्रांतांनी आरोनी सांगितलं की मी नवीन आहे मला सांभाळून घ्या, अशा पद्धतीचा अंदागोंदी कारभार या राज्यामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून प्रामुख्याने झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून सभापती महोदय, हे सगळं बघितलं तर या शासनाचं एकूण धोरण बघितलं तर शेतकरी विरुद्ध धोरण, निवडणुका व्यवस्थित न घेण्याच्या दृष्टीनं काम करण्याची भूमिका, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. भ्रष्टाचारामध्ये तर या सरकारचा नंबर 1 लागेल अशा परिस्थितीत अनेक प्रकरणं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, अनेक रखडलेली प्रकरणं आहेत. परवा पुण्याची बैठक घेऊन 32,000 कोटी रुपयाच्या आराखड्याला घोषणा झाली, परंतु एका बाजूला पुरवण्या मागण्या 75,000 कोटी 75,000च्या आहेत. तुम्ही पैसे देणार आहात कुठनं, तुम्ही पैसे कुठनं देणार आहात. पुण्याला तुम्ही पाणी देऊ शकत नाही, पुणे 22 TMC पाणी मागतंय, त्यांना ट्रिब्युनल मध्ये जावं लागतंय आणि इकडे 32,000 कोटीच्या घोषणा या ठिकाणी होत आहेत. या सगळ्या शहरांना अडचणीत आणण्याचं काम विद्यमान सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून सरकारनं आता तरी किमान जागा व्हावं, शेतकऱ्याला न्याय त्या ठिकाणी मिळावा, किमान शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याचं काम. MPSCची भरती या ठिकाणी MPSCच्या परीक्षा पुढे गेल्या, नोकर भरती रखडलेल्या, या राज्यातला बेरोजगार तरुण मोठ्या आशेने वाट बघतोय की 1 लाख नोकर भरती या ठिकाणी कधी भरली जाणार. MPSCचं वेळापत्रक या ठिकाणी वेळोवेळी बदलत जात आहे. निकाल लागले तर त्या ठिकाणी व्यवस्थित निकाल लागले जात नाहीत, निकाल लागले तर त्या ठिकाणी ट्रेनिंगला जागा नाही अशी पोलिसांची अवस्था आहे. आणि नवीन 15,000 पोलीस भरती करून तुम्ही त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी कधी देणार
ह्या माझा प्रश्न या ठिकाणी. टीईटी सारखी परीक्षा, महत्वाची परीक्षा, त्या परीक्षेमध्ये पेपर फोडला जातो आणि त्या एका प्रमुख पक्षाचा पदाधिकारी त्या ठिकाणी त्या पेपर फुटी मागे आहे, हे वास्तव या समोर आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या सगळ्या मुद्द्यांना किमान शासनानं उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी या आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्याच्यानंतर हो